सँडविच ते भेटलं ते टाकलं त्यांनी. हे बघा, आता हे सॉलिड मेकॅनिक्स आहे तुमचं, पुणे युनिव्हर्सिटी. आणि दुसरं म्हणजे तुमचं आता नवीन पॅटर्न आहे, 2025 पॅटर्न आहे, म्हणजे फर्स्ट टाईम आहे. तुमचे जे पेपर निघतील ते फर्स्ट टाईम वेगळे असणार. आता तुम्ही कॉलेजला विचारलं आहे का तुमचं पॅटर्न कसं आहे, काय पोरांना काय बोललेत का कोणत्या कॉलेजमध्ये? फक्त एक गोष्ट विचारा की हे 2 चॅप्टर इन सेम आणि हे 4 चॅप्टर एंड सेम असं आहे का डायरेक्ट सगळेच्या सगळे 6 चॅप्टर एंड सेमला आहे. आता याच्या अगोदर मी ज्यावेळेस क्लास घेतलेला ना 1 वर्ष अगोदर, त्यावेळेस 2019 पॅटर्न होतं. 2019 पॅटर्नला कसं पॅटर्न होता की पहिले 2 युनिट आपण ज्यावेळेस चॅप्टर बोलतो ना डिप्लोमाला, आता इथं काय असतो शब्द युनिट, पहिले 2 युनिट तुम्हाला इन सेमला असायचे आणि नंतरचे 4 युनिट तुम्हाला एंड सेमला असायचे. आता फक्त एक कॉलेजला विचारायचं, तुमचं कोण HOD क्लास टीचर कोण असेल त्यांना मेसेज करून विचारा की सर आम्हाला इन सेम आणि एंड सेम असं आहे का. तुम्हाला कॉलेजमध्ये काही सांगितलं का इन सेम एक्झाम कधी होणार आहे, काय बोललेत का? ग्रुपवरती काही मेसेज आलाय का? युनिट टेस्ट बोलले ना. युनिट टेस्ट असेल तर काही नाही, मग युनिट टेस्ट काय ते आपलं जसं आपलं डिप्लोमाचं होतं तसंच. युनिट टेस्ट नाही, इन सेम एक्झाम शब्द वापरला का? इन सेम एक्झाम जर शब्द वापरला असेल ना, हा दाखव बरं. इन सेम एक्झाम जर शब्द वापरला असेल, शब्दच नव्हता, युनिट टेस्टच्या ऐवजी असा शब्द असायचा. पहिले 2 युनिट जे आहेत ते 2 युनिट इन सेम म्हणून एक्झाम होती, ती पण बोर्डाचीच असणार. आता ही 30 मार्काची असते, 30 पैकी तुम्हाला 0 पडले तर 0च देणार. हां, आता तसं नाही. आता तुमचं जे इन सेमच्या ऐवजी शब्द काय आला आहे, युनिट टेस्ट. म्हणजे जसं आपलं डिप्लोमाला होतं तसंच पहिले 2 चॅप्टर तुमचे जे आहेत ते तुम्हाला युनिट टेस्टला असतील आणि नंतरचे युनिट टेस्ट एकच असेल, 2 नसणार, एकच असेल आणि नंतर तुमचं डायरेक्ट फायनल एक्झाम असणार. ठीक आहे, तरी परत एकदा विचारा. हे लिहिले? हां, आता सगळ्यात नंतर पेपरचा पॅटर्न सांगतो. 2 मेन फरक, पेपरचा पॅटर्न कसा असतो. आता समजा तुमचा हा चॅप्टर आहे सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेनमध्ये तुम्हाला आठवते का काही डिप्लोमाचं? आठवते का काही? सॉम होता की सब्जेक्ट? बरं ठीक आहे, चला मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. समजा सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेनमध्ये पहिला टाईप समजा आपला, मी डायग्राम काढून दाखवतो मग तुम्हाला आठवेल थोडंसं. समजा पहिला आपला असा टाईप आहे, याच्यावरनं काय काढायचं, व डेल्टा एल काढायचं, फक्त चेंज इन लेंथ काढायची. दुसरं समजा असं सेक्शन आहेत वेगवेगळे, आपल्याला असे वेगवेगळे फोर्स द्यायचे, याच्यावरनं परत डेल्टा एल काढायचा. हा दुसरा टाईप. तिसरा टाईप समजा तुमचा कंपोजिट सेक्शनवाला, म्हणजे समजा तुम्हाला असं मटेरियल दिले आणि याच्या आतमध्ये लोखंड आहे, इथं तुमचं कॉन्क्रीट आहे, सिमेंट कॉन्क्रीट. हा तुमचा तिसरा टाईप. चौथा टाईप समजा तुमचा टेम्परेचर स्ट्रेस अँड स्ट्रेनचा. बरोबर. 5वा टाईप समजा तुमचा ट्राय एक्सेल सिस्टीमचा. ट्राय एक्सेल सिस्टीम म्हणजे कसं, 3D वालं. असं तुम्हाला जॉब दिला आहे आणि तुम्हाला तिन्ही साईडनी फोर्सेस दिल्यात, XYZ ॲक्सिसनी. याच्यावरनं तुम्हाला EL किंवा EV काढायला लावायचे, किंवा स्ट्रेन इन X डायरेक्शन, स्ट्रेन इन Y डायरेक्शन, स्ट्रेन इन Z डायरेक्शन, असं तुम्हाला फाईंड करायला लावायचे. ते हे बघ, खिडकी बंद करे, असं तुम्हाला काढायला लावायचे. 6वा टाईप समजा तुमचा आपला हा वाला फॉर्म्युलाचा, E = 2G × 1 + μ, E = 3K × 1 - 2 μ. असे तुम्हाला एका चॅप्टरमध्ये किती टाईप आहेत? 6 टाईप आहेत. बरोबर. आपण डिप्लोमाला कसं करायचो, बाबा सोपं कोणता आहे, हा याचा एक क्वेश्चन पडतो, याचा एक क्वेश्चन पडतो, हे पडतं पण ऑप्शनला पडतं, नाही केलं तरी चालेल. आपण याच्यातलं काय करायचं, डिप्लोमाला जे सोपं आहे ते करायचं, कळलं. पण इंजिनिअरिंगला तसं नसतं. इंजिनिअरिंगला पेपरचा पॅटर्न कसा असतो, समजा क्वेश्चन नंबर 1 आहे तुमचा, कळलं. क्वेश्चन नंबर 1 कोणासाठी असणार आहे, युनिट 1 साठीच असणार आहे 100%. कोणासाठी, युनिट 1. युनिट शब्द वापरतात, चॅप्टरच्या जागी काय शब्द वापरतात, युनिट. युनिट 1 क्वेश्चन नंबर 1, त्याच्यामध्ये समजा तुम्हाला 2 क्वेश्चन आहेत, A आणि B, बरोबर. ऑर क्वेश्चन नंबर 2, त्याच्यामध्ये तुम्हाला A आणि B. एकतर हे पूर्ण सोडवा
नाहीतर हे पूर्ण सोडवा. असं नाही की याच्यातलं एक येतंय आणि याच्यातलं एक येतंय, तसं चालणार नाही. तसं लिहिलं तर दोन्हीपैकी तुम्हाला एकालाच मार्क देणार, किंवा त्यांचं डोकं फिरलं तर दोन्हीला 0 मार्क देतील, त्यांच्या याच्यावर आहे. आता याचे तुम्हाला किती मार्क असतात? 6 क्वेश्चन असतात ना. मला एक अंदाजे 12 मार्क किंवा 14-13 मार्काचा क्वेश्चन असतो, एक 6-6 मार्काचा. हे 6 मार्क, हे 6 मार्क, 12 मार्क्स पकडूया आपण. ठीक आहे, 12 मार्क्सचा क्वेश्चन असतो एक तुम्हाला. मग तुम्ही एकतर प्रॉब्लेम काय होतो, आपण अभ्यास करताना सवय कशी असते डिप्लोमाला, की हे 2च टाईप करायचे. पेपरचा पॅटर्न पुणे युनिव्हर्सिटी कधी पण चेंज करते. समजा इथं क्वेश्चन आत्तापर्यंत याच्या अगोदर समजा टाईप 1चं इथं पडतंय आणि इथं समजा टाईप 4चं पडतंय, इथं समजा टाईप 3चं पडतंय, इथं टाईप समजा 5चं पडतंय. असा आत्तापर्यंत मागचे 2 पेपरला आला असेल असं समजूया आपण. आणि त्याच्या अगोदरचे 2 पेपर काढल्यानंतर तुम्ही ते चेंज असणार. त्यामुळे तुम्हाला जर एखादं करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार, त्याच्या अगोदरचे पूर्ण 5 वर्षाचे पेपर काढावे लागणार. बरोबर, म्हणजे 2019 पासून आपल्याला ते पेपर काढावे लागणार. त्याच्यावरनं आपल्याला ठरवायला लागणार की कोणते 2 टाईप करायचे. कमीत कमीत बोलतोय मी, कमीत कमीत कोणते 2 टाईप करायचे. तसं जर केलं तरच व्यवस्थित अभ्यास होतो. म्हणजे सगळं करायचं नाही आपल्याला, जे ऑप्शनला पडते त्या ऑप्शनलाच ठेवायचं, पण जे करणार आहे ते परफेक्ट करायचं. त्यातलं कोणतं पण येऊ शकतं. त्यातलं असं नाही म्हणू शकत की आपल्याला फक्त असेच फोर्सेस द्या, असे EV-वाले किंवा व्हर्टिकलवाले किंवा झेड डायरेक्शनवाले देऊ नका. तुम्हाला त्यातलं या टाईपमधलं कोणतं पण सेम येऊ शकतं, या टाईपमधलं कोणतं पण सेम येऊ शकतं. असा प्रकार आहे. फरक कळला का? मेन आपल्याला डिप्लोमाला कसं असायचं, क्वेश्चन नंबर समजा 2 आहे, 1 सोडून द्या. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व, आणि काय असायचे 3 असायचे 12 मार्क्ससाठी, बरोबर ना. आणि खाली ऑप्शन किती असायचे? ABCDE 5 ऑप्शन असायचे आणि 5 पैकी आपण कोणते पण 3 सोडवायचं. तसं इथं सिस्टीमच नाही आहे. सॉल्व आणि 3 असं येणारच नाही. एकतर हे सोडवा नाहीतर हे सोडवा, याला ऑप्शन नाही काही. हे 2 सोडवा येत असतील तर, नंतर हे 2 सोडवा. इथलं एक येतंय, इथलं एक येतंय, हे नाही येते, हे पण नाही येते. मग दोन्हीपैकी कोणतं चांगलं येते ते बघा आणि एकच सोडवा. एक येऊन पण आपण सोडू नाही शकत. म्हणजे माहिती आहे सगळं येतंय सॉल्व करता, पण तरी पण नाही सोडू शकत. कळतंय फरक? बेसिक घेऊ आपण, काय टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिल्यांदा नावं. अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्सला नाव काय असतं? P, बरोबर. त्याच्यानंतर आपला एरिया असतो, त्या एरियाला आपण काय नाव देतो? क्रॉस सेक्शनल एरिया, बरोबर. आता दुसरं, सपोज तुमचा असा सर्क्युलर सेक्शन, लिहून काहीच घेऊ नकोस, लक्ष दे. सर्क्युलर सेक्शन, समजा तुझा असा सर्क्युलर सेक्शन आहे, जॉब आहे, एक रॉड आहे किंवा बार आहे. रॉड किंवा बार शब्द वापरतो आपण. त्याच्यावरती इथं सेंटर ॲक्सिस आहे, ही या सेंटर ॲक्सिसवरती तुला काय पडली आहे? फोर्स पडली आहे, इकडं आणि इकडं. ठीक आहे, तर ही फोर्स कोणती फोर्स आहे? ही पुल आहे का पुश आहे? तर पुल आहे. पुल म्हणजे काय? सेंटरपासनं बाहेर जाणारी असं म्हणतो. पुल म्हणजे काय? बाहेर जाणारे. आणि याला बोलताना तुम्ही काय बोलता? आता पुल फोर्स, किंवा त्याला दुसरा शब्द काय? टेन्साईल फोर्स. कोणता शब्द आहे? टेन्साईल फोर्स. ठीक आहे. आता हा जो सेक्शन आहे जिथं तुमची फोर्स पडली, कुठं पडली? इथं पडली ना, या सर्कलच्या सेंटरला पडली. तर या सेक्शनला तुम्ही काय म्हणतात? क्रॉस सेक्शनल एरिया. याला आपण काय बोलतो? क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे. ही झाली पुल फोर्स. पुश कशी असणार? सर्क्युलर सेक्शन घेतो, सेंटरपाशी जाणारी, पण बाण कुठं दाखवणार? आतमध्ये. त्याला काय बोलणार? पुश फोर्स. इकडं पण आणि इकडं पण. पुश फोर्स म्हणजे आत जाणारे. त्याला काय बोलतात? कॉम्प्रेसिव्ह फोर्स. फोर्स किंवा लोड दोन्ही शब्द आहेत. फोर्स पण बोलतात किंवा लोड पण बोलतात. हां, मग आता समजा उदाहरणार्थ याचं घ्या, मी असा एक पेन आहे, त्याला काय करतोय? दोन्ही साईडनी बाहेर ओढतोय. तर काय होईल रे?
इमॅजिन करा तुम्ही याच्यात तुमचा जीव तुमचा आत्मा याच्यात, याचा आत्मा तुमच्यात, असं केलं. हां, काय होणार? ओढतोय. काय होतं सुरुवातीला? तुमच्या हाताला जर मी असं जोरात ओढलं, एक पाय लावला तिकडं आणि हाताला ओढलं जोरात, तर काय होईल? आधी ओरडणार ना, आधी स्ट्रेस तयार होणार ना. स्ट्रेस म्हणजे काय मराठीत? ताण, तणाव तयार होणार. म्हणजे काय तयार होणार? फोर्स अप्लाइड केल्यानंतर काय तयार होतं? स्ट्रेस तयार होती. स्ट्रेस म्हणजे काय? तणाव किंवा ताण. ठीक आहे. मग स्ट्रेसचा ओरिजिनल फॉर्म्युला काय माहिती आहे का? की तुमची जर ही फोर्स आहे, बरोबर, इकडं दाखवतो मी स्ट्रेसचं. समजा तुमचं आता इकडे सर्क्युलर काढले, मी इकडं सर्क्युलर्स काढतो, जाऊ दे. अशी तुमचा जॉब होता ओरिजिनल. तुम्ही इकडनं दोन्हीकडनं काय लावले? ॲप्लाइड फोर्स लावलेली आहे. याला काय बोलतो आपण? ॲप्लाइड फोर्स, पी. इकडं पण ॲप्लाइड फोर्स, इकडं पण ॲप्लाइड फोर्स. हां, आता प्रत्येक बॉडी कशाची बनलेली असती? मॉलिक्युल्सची बनलेली असती, बरोबर ना. अणू असतं त्याच्यामध्ये. ते मॉलिक्युल्स काय करतात? एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, तोडून देत नाही. आता समजा हा लाकडाचा तुकडा आहे, याचे मॉलिक्युल्स एकमेकांना घट्ट पकडून ठेवलेत म्हणून हा सबंध पीस तयार झाला ना. तसंच हा रॉड तयार झाला म्हणजे काय? याचे मॉलिक्युल्स एकमेकांना पकडून ठेवलेत आणि तुम्ही काय करताय? त्याच्या दोन्ही साईडला काय लावताय? फोर्स लावताय. तर या फोर्सला अपोज करणारी किंवा विरोध करणारी इकडे एक फोर्स असते. आता ज्यावेळेस हे तुटतं, तुटण्याच्या अगोदर कसं दिसतं याच्या आतमध्ये ते दाखवतं इथं डायग्राम काढून. तुटण्याच्या अगोदर इथं तुम्ही लावलेली अप्लाइड फोर्स ही पी आणि इथं पी. याला विरोध करायचं काम कोण करतंय? इथं आतमध्ये तुमचे फोर्सेस असतात. कोणाचे फोर्सेस असतात? मॉलिक्युल्सचे. त्यालाच काय म्हणतो आपण? इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. इंटरनल म्हणजे आतले, रेजिस्ट म्हणजे काय? विरोध करणारे, अपोज करणारे फोर्सेस. हे दोन फोर्सेस काय करतात आहेत? या रॉडला असंच ठेवायचा प्रयत्न करतात आहेत, तोडून देत नाही आहे, तुटून देत नाही आहे, बरोबर. आणि तोडायला कोण करतोय? आपण इथं ताकद लावली आपण. तोडून न द्यायचं काम कोण करतंय? या इंटरनल रेजिस्टिंग फोर्स, बरोबर. मग आता आपण स्ट्रेस किंवा सॉम हा विषय का शिकतोय? की बाबा समजा जर मी हा पेन आहे किंवा कोणती पण गोष्ट आहे, मी जर दोन्ही साईडने ताणली तर ती कोणत्या टायमिंगला तुटणार आहे हे आपल्याला कळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यानुसार आपण याचं मटेरियल वापरणार, कोणतं मटेरियल वापरायचं आहे, याचं डायमीटर किती ठरवायचं आहे, त्याच्यासाठी आपण सॉम सब्जेक्ट शिकतोय. सॉम का शिकतोय? की आपल्याला प्रत्येक मटेरियलची कॅपॅसिटी काढायची. आता समजा हा पेन आहे मी, बरोबर. आता हा पेनचं जर मटेरियल आहे ना, हे समजा कागदासारखं असलं असतं. इमॅजिन करा, याचं मटेरियल कागदासारखं आहे आणि मी असं पकडलं तर ते पकडल्यावर कागद कसं होईल? चेपेल ना, बरोबर का नाही? मला मटेरियल कसं पाहिजे याचं? की इतकं त्याचं कॅपॅसिटी पाहिजे की ज्यावेळेस मी असं लिहिल त्यावेळेस ते तसंच राहिलं पाहिजे, बरोबर का नाही? चेपलं नाही पाहिजे, ते कॉम्प्रेस नाही झालं पाहिजे, असं मटेरियल पाहिजे. म्हणून मी काय केलं? इथं कोणतं मटेरियल वापरलं? प्लॅस्टिक वापरलं. त्याची काहीतरी डायमीटर दिलं, त्याचं काहीतरी थिकनेस दिलं. ते मी ठरवलं. कशावरनं ठरवलं? याच्यावरनं ठरवलं. स्ट्रेस. या मटेरियलची तेवढी कॅपॅसिटी आहे की ज्यावेळेस मी त्याला दोन्ही साईडनी दाबेल, असं कॉम्प्रेस करेल, त्यावेळेस त्याला काही फरक पडणार नाही. समजतंय? त्यावेळेस त्याला काही फरक पडणार नाही. म्हणजे आपण हा सब्जेक्ट का शिकतोय? कळालं का? हा सब्जेक्ट का शिकतोय? की आपल्याला प्रत्येक वस्तूची कॅपॅसिटी, त्याची किती लोड कॅरी करू शकतो हे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण स्ट्रेस, स्ट्रेन हे शब्द शिकतोय. मग आपण आता जे शिकतोय, आपण प्रत्येक मटेरियलचं थोडी बघत बसणार की याची इंटरनल कॅपॅसिटी किती आहे. बघू शकतो का? नाही. म्हणून आपल्याला सोपं जावं म्हणून आपण असं समजतो की याची इंटरनल रेजिस्टिंग कॅपॅसिटी केवढी आहे? तुम्ही लावलेल्या फोर्स एवढी आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं की ज्यावेळेस तुम्ही आता ज्यावेळेस क्वेश्चन घेता ना, त्यावेळेस तुम्ही समजा लोड लावला 5 किलो न्यूटन, 10 किलो न्यूटन. याचा अर्थ काय? तुमच्या रॉडची 5 किलो न्यूटन सहन करायची कॅपॅसिटी आहे, असं पकडून आपण सम सोडवतो. आणि जर तसं सम सोडवताना कधी कधी ज्यावेळेस तुम्ही मशीन डिझाईन सब्जेक्ट शिकलेलं, तुम्हाला हे होतं ॲटोमोबाईल कंपोनंट डिझाईन हा सब्जेक्ट होता, तुम्हाला मशीन डिझाईन होता. त्यामध्ये बघा कधी कधी आपण डिझाईन करताना खाली लिहायचो की डिझाईन इज फेल किंवा डायमीटर इज नॉट कॅपेबल. मग आपण परत पहिल्यापासून सम करायचो. असं मशीन डिझाईनच्या वेळेस आपण डायमीटर काढायचो बघा. डायमीटर काढताना त्या डायमीटरची कधी कधी 3 उत्तरं यायचे. बेस्ड ऑन टॉर्शनल रिजिडिटी, बेस्ड ऑन शिअर स्ट्रेस, असे आपण 2 डायमीटर काढायचो. एका फॉर्म्युल्याने काढायचो
आणि एक दुसऱ्या फॉर्म्युल्याने काढायचो. तर दोन्हीपैकी कोणतं घ्यायचो आपण सिलेक्ट करताना? जे मोठं डायमीटर ते सिलेक्ट करायचं. का बरं? कारण मोठं असेल तर ते जास्त टिकेल. असं केलं तर आपण मशीन डिझाईनला. आठवते का थोडंफार? नाही आठवते. बरं ठीक आहे, जाऊ दे. आपण कधी पण डायमीटर सिलेक्ट करताना कोणतं घेतो? जे मोठं डायमीटर असेल ते सिलेक्ट करतो. कारण मोठं असलं तर काय असतं, ते जास्त टिकेल, त्याची कॅपॅसिटी काय असणार आहे? जास्त असणार. ठीक आहे. तर आता इंटरनल रेजिस्टिंग कॅपॅसिटी आपण काढत बसत नाही. आपण असं समजतो की या रॉडची हे जे तुम्ही अप्लाइड केलेले फोर्स आहेत ना, ते सहन करायची कॅपॅसिटी आहे. म्हणून स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? ओरिजिनल फॉर्म्युला काय त्याचा? स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा असतं. स्ट्रेस म्हणजे काय असतं? सिग्मा. याला सिग्मा म्हणतात. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. हा त्याचा ओरिजिनल फॉर्म्युला आहे स्ट्रेसचा. पण इंटरनल रेजिस्टिंग फोर्स जी आहे ना, ती आपण प्रत्येक वेळेस काढत बसत नाही. आपण असं समजतो की आपलं डिझाईन जे आहे, आपला रॉड जो आहे तो सेफ आहे, तो तुटणार नाही आहे. म्हणून इंटरनल रेजिस्टिंग फोर्सच्या या फोर्सच्या ऐवजी आपण काय करतो? हे पी कन्सिडर करतो. आणि पीलाच काय म्हणतात? ॲप्लाइड फोर्स. ॲप्लाइड फोर्स डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. मग सिग्मा इज इक्वल टू अप्लाइड फोर्सचं नाव काय असतं? पी. आणि एरियाचं नाव काय असतं? ए. स्ट्रेस इज इक्वल टू काय आला? फॉर्म्युला तयार झाला तुमचा एरिया. असा फॉर्म्युला तयार झाला. आता पीचं युनिट काय असतं बाबा? न्यूटन किंवा किलो न्यूटन. आणि एरियाचं युनिट काय असतं? mm² असतं. म्हणून सिग्माचं फॉर्म्युला युनिट काय झालं? न्यूटन अपॉन mm². न्यूटन अपॉन mm²लाच आपण दुसरं नाव काय असतं? उर्फ नाव मेगा पास्कल. काय नाव असतं? मेगा पास्कल. आपण जेवढे पण आता या सब्जेक्टमध्ये सोडवणार आहेत त्यावेळेस आपण स्ट्रेसचं युनिट काय घेणार आहे? न्यूटन अपॉन mm² घेणार आहे. आणि तुम्हाला जर समजा मेगा पास्कल दिलं तर मेगा पास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन अपॉन mm². त्याच्यामध्ये चेंज करायची गरज नाही. एवढं का आलं? स्ट्रेस म्हणजे समजलं का काय? समजा हा पेन आहे, बरोबर. आता मला समजा उदाहरण परत एकदा सांगतो. हा पेन आहे, मला याची कॅपॅसिटी चेक करायची. तर मी काय करणार? असं दोन्हीकडं तोडणार. हे जोपर्यंत तुटत नाही. हे तुटत का नाही रे ते सांगा मला आधी. हे तुटत का नाही आहे? कारण त्याच्यामध्ये आतमध्ये कोणतरी त्याला विरोध करते. माझ्या लावलेल्या ताकदीला कोणतरी आहे आतमध्ये जे काय करते? विरोध करते, अपोज करते. त्या फोर्सलाच काय म्हणतात? इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. बरोबर. मग आपण असं डिझाईन करताना असं प्रत्येक तोडून नाही बघत. आपण काय कन्सिडर करतो की तुम्ही ताकद केवढी लावणार आहे? जेवढी याची कॅपॅसिटी आहे तेवढीच, असं आपण कन्सिडर करतो. म्हणून आपण इंटरनल रेजिस्टिंग फोर्सच्या ऐवजी काय शब्द घेतला? ॲप्लाइड फोर्स. बाकी क्रॉस सेक्शनल एरिया सेमच आहे. कळते? स्ट्रेस समजलं काय? ठीक आहे. आता फोर्स, ॲप्लाइड फोर्सचं युनिट किलो न्यूटन, न्यूटन, मेगा न्यूटन, गिगा न्यूटन असे युनिट असतात. आता न्यूटन आलं तर काय? नो चेंज. तुम्हाला चेंज करायची काहीच गरज नाही. किलो न्यूटन आलं तर काय करतात? किलो न्यूटनला न्यूटन कसं करतात? किलो न्यूटन टू न्यूटन. आठवते का? सांगा. समजा 1 किलो न्यूटन आलं. हां, किलो न्यूटनला न्यूटन करायचं आहे. अजून पेपर मला वाटतंय कधी तुम्ही पेपर दिला? मे महिन्यात ना. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने झालेत फक्त. तुम्हाला लास्ट सेमिस्टरला कोणते सब्जेक्ट होते? ॲटोमोबाईल, IHP, तो आपला रिन्युएबल टेक्नॉलॉजी आणि IQ. म्हणून आता हे विसरले, मशीन डिझाईन विसरले. तुम्ही पण तेच केलं. तुमचे सब्जेक्ट पण वेगळेच होते सगळे. ॲटोमोबाईल कंपोनंट डिझाईनला होतं ना तुम्हाला सॉन्ग. मग सांगा किलो न्यूटन टू न्यूटन आठवते का? वन किलो न्यूटन म्हणजे किती असतं? 1000 न्यूटन असतं. 1000 न्यूटनलाच आपण काय बोलतो? 1 × 10⁻³ म्हणजे कशाने मल्टिप्लाय करणार आपण? 10⁻³ समजा तुम्हाला एक्झाम्पल आलं 5 किलो न्यूटन फोर्स आली तर 5 किलो न्यूटन आपण घेणार नाही. 5 किलो न्यूटनला काय करणार? 5 × 10⁻³ न्यूटन करणार. कळलं? पहिलं कन्व्हर्जन समजलं. हां, दुसरं समजा किलो झालं, नंतर काय? मेगा न्यूटन आलं. 1 मेगा न्यूटन आलं तर काय करणार? 1 × 10⁻6 न्यूटन करणार. म्हणजे मल्टिप्लाइड बाय काय? 10⁻6. आणि 1 गिगा न्यूटन आलं तर 1 × 10⁻9. समजले? 3 कन्व्हर्जन, 1, 2 आणि 3. ठीक आहे. हे झालं याचं. आता डिस्टन्सचे घ्या. समजा मीटर आलं. मीटरमध्ये आपण घेत नाही काहीच. मीटरचं काय करतो?
पहिलं कन्व्हर्जन ना. मीटरचं MM कसं करतात, 1 मीटर आलं तर 1 × 10⁻³ सेम तसंच वरच्यासारखंच. उलटं आलं समजा MMचं मीटर करा असं बोलले कधीतरी, तर उलटं कसं करायचं, × 10⁻³ कळलं, -3 उलटं असतं. दुसरं मीटरचं सेंटीमीटर करा बोलले, तर मीटरचं सेंटीमीटर कसं करतात, × 10⁻². 1 मीटर म्हणजे 1000 mm असतं. किती MM असतं, 1000 mm. 1000 mm म्हणजेच 1च्या वरती किती शून्य आहेत, 1000 मध्ये 1च्या वरती किती शून्य असतात, 3. म्हणून इथं काय आले, 3 आले. कळते. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं, 100 सेंटीमीटर असतं. 100 म्हणजे 1च्या पुढं किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. म्हणून इथं काय आलं, 2 आलं. उलटं आलं तुम्हाला करायला, सेंटीमीटर टू मीटर आलं तर काय करणार, × 10⁻². आणि तिसरं आपण रेग्युलर जे वापरतो तेच सेंटीमीटर टू MM. 1 सेंटीमीटर म्हणजे किती MM असतं रे, चला तुमचा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन. 1 सेंटीमीटर म्हणजे किती MM, 10 MM. मग काय करणार, मल्टिप्लाय बाय 10 करणार. उलटं आलं, MM टू सेंटीमीटर करायचं असेल तर डिवायडेड बाय 10. कळते. 5 सेंटीमीटर म्हणजे किती MM, 50 MM. आणि 50 MM म्हणजे किती सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. 50 डिवायडेड बाय 10 केलं तर काय उत्तर येते, 5. कळते का, लिहून घ्या. आता तुम्ही काय बोलते, तुम्ही डिप्लोमाला एका सेमिस्टरला जेवढा अभ्यास केला असेल ना तेवढा अभ्यास तुम्ही या एका सब्जेक्टला करणार. कळेल तुम्हाला फरक. आता डिप्लोमाला आणि इंजिनिअरिंगला मी तुम्हाला सांगतो, पेपरच्या आधी काहीच होत नाही. 2 दिवसात तर काहीच नाही होत. कमीत कमी एका विषयाला पास व्हायचं असेल तर 6-7 दिवस अभ्यास करायला लागतो मिनिमम. मिनिमम. ते पण तुमचं सगळं बेसिक पक्कं पाहिजे. बेसिक पक्के. समजा तुम्ही आता सॉमचा क्लास लावलाय, हा बाबा थोडंफार काहीतरी होते रोज. हां, तुम्ही 6 दिवस आधी अभ्यास चालू केलाय तर तुम्ही कसे बसे पास होतात. कसे बसे 28 मार्क तुम्हाला पडतील. स्कोरिंग करायचं असेल तर मग तर जास्तच अभ्यास करावा लागेल, त्याचं तर काही विषयच नाही. तू ज्यावेळेस आला तर डायरेक्ट सेकंडरी, त्यावेळेस मी तुम्हाला थर्मलला होतं ना, थर्मलला होतं. हां, दुसऱ्या सेमिस्टरला. बरं, स्ट्रेस झाला. आता स्ट्रेन काय बघा. समजा तुमची आता सर्क्युलर नको, आता बोर झालं, रेक्टँग्युलर घेऊ. रेक्टँग्युलर तुमची बॉडी आहे अशी, आणि तुम्ही दोन्ही साईडने काय केले, फोर्स P लावली आहे, इकडनं पण आणि इकडनं पण. ठीक आहे. Pला काय म्हणतात रे, अप्लाइड फोर्स. आणि हे काय आहे तुमचं, क्रॉस सेक्शनल एरिया. एवढं कळलं. हां, ही तुमची काय असते, लेंथ. ठीक आहे, ओरिजिनल लेंथ. L म्हणजे काय असतं, ओरिजिनल लेंथ. हे तुमचं काय असतं, ब्रेड्थ, रुंदी. मराठीमध्ये ब्रेड्थ किंवा त्याला विड्थ पण म्हणतात. ठीक आहे. याला काय म्हणतात, इथून एवढ्याला हाईट किंवा थिकनेस, H किंवा T नावं लिहून देतो. L म्हणजे काय असतं बाबा, ओरिजिनल लेंथ. B म्हणजे काय असतं, विड्थ किंवा ब्रेड्थ. H म्हणजे हाईट किंवा थिकनेस, हाईट किंवा थिकनेस, एकत्रच लिहायचं. ठीक आहे. P म्हणजे काय असतं, अप्लाइड फोर्स. आता तुम्ही दोन्ही साईडने फोर्स लावली तर काय होईल रे, असं समजा रबराचं पीस आहे. काय समजा, रबराचं पीस आहे. हा जो बार आहे ना, हा रबरचा आहे. तर काय होईल, स्ट्रेस तयार होईल. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही त्याच्या एक कॅपॅसिटी असणार, त्याच्या रबरची इलेस्टिक कॅपॅसिटी असते ना, इलेस्टिसिटी असते कुठपर्यंत, समजा इथपर्यंत ताणलं आणि सोडून दिलं तर ते परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जाणार. त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणायचो, इलेस्टिसिटी. इलेस्टिसिटी म्हणजे काय, बॉडीची अशी प्रॉपर्टी ज्यामुळं जर तुम्ही समजा जर एखादा फोर्स अप्लाय केला आणि सोडून दिला तर ते त्याच्या परत ओरिजिनल पोझिशनला जातं. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, इलेस्टिसिटी. इंग्लिशमध्ये द प्रॉपर्टी बिकॉज ऑफ विच
बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल साईज अँड शेप इज कॉल्ड ॲज इलेस्टिसिटी. ठीक आहे. आता त्याच्या इलेस्टिक लिमिटपेक्षा मी जास्त ताणलं, त्याला थोडंसं जास्त ताणलं. रबर एवढं समजा इमॅजिन घ्या, रबर ताणलं इथपर्यंत, ताणलं गेलं असं समजा आधी सगळ्यात पहिल्यांदा, तुटलं नाही, ताणलं गेलं, तर त्याची काय होणार आहे, लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे त्याची लेंथ. परमनंटली त्याच्यामध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे. लेंथ त्याची वाढली, त्या वाढलेल्या लेंथलाच आपण काय म्हणतो, डेल्टा एल. डेल्टा एल याला बोलताना कसं बोलायचं, डेल्टा एल. म्हणजेच काय असतं बाबा, चेंज इन लेंथ. त्याला भरपूर नाव आहेत, चेंज इन लेंथ, इलॉंगेशन, एक्सटेन्शन, ते नंतर बघू आपण एक एक. ठीक आहे. साधं सिंपल काय, चेंज इन लेंथ, डेल्टा एल. लेंथ त्याची काय होणार, वाढणार, आणि त्याची विड्थ आणि थिकनेस काय होणार, कमी होणार. कळलं. समजा एवढं जाड असेल तर ते ताणल्यामुळं लेंथ वाढली, पण त्याची थिकनेस आणि ही विड्थ काय झाली, कमी झाली. तर कमी झाली तरी पण चेंज झाली ना, मग चेंज झाली तर त्याला विड्थ चेंज झाली तर त्याला काय बोलतात, डेल्टा बी. त्याला काय बोलणार, चेंज इन कशामध्ये झाले, विड्थमध्ये. चेंज इन विड्थ किंवा ब्रेड्थ, दोन्ही म्हणून तर दोन्ही देतोय, चेंज इन विड्थ किंवा चेंज इन ब्रेड्थ. डेल्टा टी किंवा डेल्टा एच, चेंज इन थिकनेस किंवा चेंज इन हाईट. चेंज इन आधी थिकनेस लिहितो, चेंज इन थिकनेस किंवा चेंज इन हाईट, दोन्ही शब्द घ्या. आता हे झालं. ठीक आहे. तर आता आपलं स्ट्रेनचा फॉर्म्युला काय बाबा, स्ट्रेन, तुम्ही जर एखादं मटेरियल ताणलं तर ते ई स्ट्रेन म्हणजेच काय असतं, त्याला दुसरं नाव लिनियर स्ट्रेन पण असतं. दोन प्रकारची स्ट्रेन असते. स्ट्रेनला सिंपल असेल तर त्याला काय बोलणार, लिनियर स्ट्रेन. लिनियर का बरं शब्द वापरला त्यांनी, लिनियर, कारण तुम्ही जर असं जर फोर्स लावली तर त्याच्यामध्ये काय चेंज होणार आहे, लेंथ पहिल्यांदा चेंज होणार ना, लेंथ वाढणार आहे, म्हणून लेंथच्या रिलेटेड म्हणून शब्द काय वापरला त्यांनी, लिनियर. मग चेंज इन लेंथ डिवायडेड बाय भागिले ओरिजिनल लेंथ, यांच्या दोघांचा रेशो, यांच्या दोघांचा भागाकार म्हणजे काय असतं, लिनियर स्ट्रेन. आणि ते कशाने डिनोट करतात, ईनी. त्याचं नाव काय बाबा, ई, साधा ई. चेंज इन लेंथ कशाने डिनोट करतात, डेल्टा एलनी, आणि ओरिजिनल लेंथ कशाने डिनोट करतात, एलनी. ठीक आहे. मग मला आता याचं युनिट काय असेल का रे, ईचा फॉर्म्युला काय आला आपला, डेल्टा एल अपॉन एल. याचं युनिट काय असेल सांगा बरं, MM कसं काय. आधी मला याचं युनिट सांगा. आत्ता मी काय बोललो, आपण याच्या आधी काय शिकलो, स्ट्रेसचं युनिट कसं काढलं आपण, युनिट बोलतोय मी, युनिट, फॉर्म्युला नाही. हा फॉर्म्युला झाला. युनिट काय, याचं युनिट काय होतं, आठवत आहे, न्यूटन अपॉन MM नाही, MM स्क्वेअर होतं. फोर्स कशात मोजतात, न्यूटनमध्ये, आणि एरिया कशात मोजतात, MM स्क्वेअरमध्ये. मग MM स्क्वेअर म्हणून स्ट्रेसचं युनिट काय झालं, न्यूटन पर MM स्क्वेअर. तसं याचं युनिट काय असू शकतं, काय नसणार युनिट, बघा की डोकं लाव घे जरा. हे काय, डेल्टा एल काय बाबा नाव, डेल्टा एल, चेंज इन लेंथ. लेंथ कशात मोजतो आपण, MM मध्ये. लेंथ कशात मोजतात, MM मध्ये. हां, आणि ही पण लेंथ कशात मोजतात, MM काय झालं, कट झालं, म्हणून ईला काय, नो युनिट, युनिटलेस. याला युनिट नसतं, याचा फक्त काय फॉर्म्युला. स्ट्रेनला युनिट नसतं. कळते, युनिट कसं काढायचं कळालं, युनिट फॉर्म्युल्यावरनं काढायचं. तुम्हाला जर मी उद्या विचारलं स्ट्रेसचं युनिट सांगा, फॉर्म्युला हे विसरले तर फॉर्म्युला आठवायचा. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया, फोर्स युनिट न्यूटन, एरियाचं युनिट MM स्क्वेअर, न्यूटन अपॉन MM स्क्वेअर, असं बोलायचं. हे पाठ करून बसू नाही शकत, कारण भरपूर आहेत अशी नावं. काय कशाचं पाठ करणार, हे फॉर्म्युला तर आपण पाठ करणारच आहे, कारण आपलं त्याच्यावर सम सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला युनिट पाठ करायची गरज नाही, फॉर्म्युला पाठ करा. हे बेसिक तर तुम्हाला माहितीच असतं. पी कशामध्ये मोजतात, न्यूटनमध्ये, एरिया कशामध्ये मोजतात, MM स्क्वेअरमध्ये. युनिट तयार करता येतं, युनिट पाठ करायची गरज नाही. समजलं हे. हां, आता हे झालं लिनियर स्ट्रेन. आता 2 नंबरला काय, लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय असतं बाबा, त्याला नाव काय, EL. लॅटरल स्ट्रेनचे 2 फॉर्म्युले आहेत. आता याच्यामध्ये 2 फॉर्म्युले आहेत. पहिल्यांदा लिहितो, फॉर रेक्टँग्युलर सेक्शन, जसं वरती दिसतं तसं रेक्टँग्युलर सेक्शन असेल तुमचा, तर
रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर ई एलचा फॉर्म्युला काय, चेंज इन विड्थ किंवा ब्रेड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ. मग काय फॉर्म्युला आला ई एलचा, ई एल इज इक्वल टू डेल्टा बी डिवायडेड बाय ओरिजिनल बी. हा तुमचा फॉर्म्युला कोणाचा आहे, रेक्टँग्युलर सेक्शनचा, डेल्टा बी डिवायडेड बाय ओरिजिनल बी. आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं वेगवेगळे देतात, कधी विड्थ देतात, कधी थिकनेस देतात. असं जर तुम्हाला सांगितलं रेक्टँग्युलर सेक्शन आहे आणि त्याची विड्थ एवढी आहे आणि त्याची विड्थ एवढी कमी झाली आहे असं सांगितलं, दोन्ही दिलं नाही का, हे दोन्ही व्हॅल्यू दिले, तर तुम्ही कोणता फॉर्म्युला घेणार, हा वाला घेणार. जर तुम्हाला सांगितलं विड्थ दिलीच नाही, त्यांनी तुम्हाला शब्द वापरला थिकनेस, तर ई एलचा फॉर्म्युला काय, दुसरा फॉर्म्युला चेंज इन थिकनेस किंवा हाईट, दोन्ही शब्द वापरा, थिकनेस किंवा हाईट डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस किंवा हाईट, दोन्हीचं तेच आहे, थिकनेस किंवा हाईट. मग ई एलचा दुसरा फॉर्म्युला काय, डेल्टा टी अपॉन टी और ई एल इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन एच. हे सगळे फॉर्म्युले कोणासाठी आहे, फक्त रेक्टँग्युलर सेक्शनसाठी. ठीक आहे, दोन्ही कोणाचे ते फॉर्म्युले, लॅटरल स्ट्रेनचे. ठीक आहे, आता सर्क्युलर सेक्शनसाठी दुसरं, फॉर सर्क्युलर सेक्शन. सर्क्युलर सेक्शन कसा असतो बाबा, असं आपलं सर्कल आहे आणि इकडनं तुम्ही फोर्स लावली आहे, ही तुमची काय होती, लेंथ होती, हे तुमचं काय होतं, डायमीटर होतं. हाईट नाही म्हणायचं, आता काय म्हणायचं, डायमीटर आहे. हे सर्कल आहे ना, गोल आहे ना हे, मग या गोलाचं काय असतं, डायमीटर असतं. मग डायमीटर काय होणार, दोन्हीकडनं जर मी ओढलं बाहेरनं तर काय चेंज होणार आहे, लेंथ वाढणार आणि डायमीटर काय होणार, कमी होणार ना. मग डायमीटर कमी झाला तर ई एलचा फॉर्म्युला काय झाला, चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. म्हणजे शब्द तिथं थिकनेसच्या जागी शब्द काय आला, फक्त डायमीटर शब्द आला. हा फॉर्म्युला कोणासाठी वापरणार, सर्क्युलर सेक्शन आलं आणि तुम्हाला सांगितलं लॅटरल स्ट्रेन काढा, तर तुम्ही काय वापरणार, चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. रेक्टँग्युलर सेक्शन आलं मग तुम्हाला क्वेश्चनमध्ये वाचावं लागेल, तुम्हाला विड्थ दिली का हाईट दिली का थिकनेस दिली. मग थिकनेस दिली असेल तर हा फॉर्म्युला, हाईट दिली असेल तरी पण हाच फॉर्म्युला, आणि जर विड्थ दिली असेल तर हा फॉर्म्युला. विड्थला दुसरं नाव काय, ब्रेड्थ. ठीक आहे, हां. आणि नुसतं स्ट्रेन काढा बोलले, नुसतं स्ट्रेन किंवा लिनियर स्ट्रेन, म्हणजे फॉर्म्युला काय असतो, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. कळलं. आणि सर्क्युलर सेक्शनसाठी हे चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. कळलं दोन्ही. शिंदेचं मशीन डिझाईन बाकी आहे ना, तो मशीन डिझाईन करायला, त्याचं बहिणीचं लग्न होतं, लग्न 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 मग लग्न आपलं पण झालं मशीन डिझाईन बरोबर. अवघड, अवघड विषय, डिटेलमध्ये अभ्यास करायला लागतं. त्यासाठी सॉम पक्क पाहिजे. सॉमच तुमचं कच्चं आहे, तुम्ही मशीन डिझाईन कसं काय अभ्यास करणार. तुम्ही थेअरीच्या याच्यावर पास झालेत, थेअरीच्या याच्यावर डिझाईन तुम्ही थेअरीवरती पास झाले. आता तसं नाही आहे, अभी सिस्टीम अलग आहे. ठीक आहे, फॉर्म्युले पाठ करून या उद्या.